जय. पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील. महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन. एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर. लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचे लोकार्पण. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा आज सकाळी आयोजित करण्यात आला होता. नाशिक रोड परिसरातील दुर्गादेवी मंदिर परिसरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या संकल्पनेतून सार्वजनिक बांधकाम विभागाने या स्मारकाचा जीर्णोद्धार केला आणि यावेळी आमदार देवयानी फरांदे, आमदार श्री पडळकर, आमदार सदाभाऊ खोत आदी उपस्थित होते. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंत्री महाजन यांनी सांगितले की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी विविध मंदिरांचा जीर्णोद्धार केला आहे. नद्यांवर घाट बांधले, 12 विहिरी बांधून जलसंवर्धनाचे काम त्यांनी केले आहे. अमेरिकेत झालेल्या जागतिक पोलीस आणि फायर स्पर्धा 2025 मध्ये 10 मीटर एअर पिस्टल शूटिंग या प्रकारात सुवर्णपदक विजेते सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश गणपतराव हिरे यांचा आज दुपारी जलसंपदा मंत्री श्री महाजन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार सीमा हिरे, विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत, मोनिका अत्रे, डॉक्टर आरती हिरे, सामाजिक कार्यकर्ते सुनील केदार, रतन लत आदी उपस्थित होते. मंत्री श्री महाजन यांनी सांगितले, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश हिरे यांची कामगिरी कौतुकास्पद आहे. त्यांनी आपल्या कामगिरी सातत्य ठेवत नव्या पिढीला मार्गदर्शन करावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. आणि यावेळी पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. फुणगुस येथे केमिकलने भरलेला टँकर पलटी. गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाताना गुगल मॅपद्वारे शॉर्टकट शोधून फुणगुस मार्गे जाताना केमिकलने भरलेला आयशर टेम्पो पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात आयशरमधील केमिकलने भरलेले बॅरल जंगलात वाहून गेल्याने मोठे नुकसान झालेलं आहे. सुदैवाने आयशर चालकाने गाडीतून उडी मारल्यामुळे जीवितहानी टळली आहे. कलरसाठी लागणारे 47 बॅरल घेऊन आयशर टेम्पो चालक गोवा महामार्गावरून मुंबईकडे जात होता. निवळी येथे आल्यानंतर त्याने गुगल मॅपचा आधार घेतला. गुगल मॅपने फुणगुस आणि उक्षी मार्ग दाखवला. मात्र उक्षी मार्गावरील अवघड वळणामुळे त्याने जाकादेवी फुणगुस मार्गे संगमेश्वरला जाण्याचा निर्णय घेतला. एका अवघड वळणावर गाडीवरील ताबा सुटला आणि आयशर उजव्या बाजूला कलंडला आणि त्यामध्ये असणारे 47 बॅरलपैकी 30 बॅरल शिल्लक राहिले आहेत. बाकीचे बॅरल उतारावरील जंगलात वाहून गेले आहेत. आयशरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. चोपड्यात वाजत गाजत कान्होबाई मातेचा उत्साहात विसर्जन. अभिनेत्री वनमाला बागुल यांची उपस्थिती. चोपडा शहरात कान्होबाई मातेच्या विसर्जन मिरवणुकीला मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक जल्लोषात निरोप देण्यात आला. ढोल ताशांच्या गजरात, महिलांच्या फुगड्यात आणि बालगोपाळांच्या नृत्यात सारा परिसर भक्तिमय झाला होता. खानदेशातील जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात अत्यंत श्रद्धेने साजरा केला जाणारा कान्होबाई उत्सव यंदाही चोपड्यात मोठ्या जल्लोषात पार पडला. रविवारी मातेच्या स्थापनेनंतर सोमवारी वाजत गाजत विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये महिलांनी पारंपरिक वेशात फुगड्या खेळल्या तर तरुणाईंनी डीजेच्या तालावर नृत्य करत कान्होबाई मातेचा जयघोष केला. सर्व वयोगटातील नागरिकांनी सहभाग घेतला.
भिवंडी शहरामध्ये मोठ्या प्रमाणात घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत असताना पोलीस उपायुक्त शशिकांत बोराडे यांनी सर्व पोलीस ठाण्यातील अधिकारी यांना हद्दीत सतर्क गस्त करून गुन्ह्याचा प्रतिबंध व्हावा, घरफोडी चोरी करणारे गुन्हेगारांना वेळेत जेरबंद करण्याच्या सूचना दिल्या। याच अनुषंगाने शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अशोकनगर येथील मंदिरमध्ये 26 जुलै रोजी पहाटे 4च्या सुमारास मंदिराचा दरवाजा तोडून मंदिरातील 1,85,000 रुपये किमतीचे मंदिरातील साहित्य चोरून नेले आणि याबाबत शांतीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। सदर गुन्ह्यातील अनुषंगाने शांतीनगर पोलिसांनी CCTVच्या आधारे आरोपी यांचा चेहरा निष्पन्न करून मिळालेल्या गुप्त माहितीमार्फत साकीब उर्फ सलमान अख्तर सिताफीने जब्बार कंपाऊंड येथून त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून कौशल्यपूर्ण तपास करून त्याच्याकडून मंदिरातील चोरीला गेलेले 1,85,000 रुपये किमतीचे साहित्य हस्तगत करण्यात शांतीनगर पोलीस स्टेशनला यश आलं आहे। शांतीनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अशोकनगरमध्ये एक जैन मंदिर आहे। 2 दिवसापूर्वी 25 तारखेला रात्री या जैन मंदिरमध्ये चोरी झाली होती। सकाळीच पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला। त्यानंतर आमच्या तपास पथकाचे API गायकर आणि त्यांची टीम यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि घटनास्थळावर उपलब्ध असलेले CCTV कॅमेरे चेक केले। त्यामध्ये एक फुटेज मिळालं, संशयिताचा चेहरा दिसत होता त्यामध्ये। त्याप्रमाणे गुप्त बातमीदारांना माहिती देऊन त्याची ओळख पटवण्यात आली आणि जशी आरोपीची ओळख पटली त्याबरोबर आमच्या टीमने आरोपीचा शोध घेऊन त्याला तात्काळ अटक केली आणि या आरोपीच्या ताब्यामध्ये जवळपास 1,85,000 रुपयाचे जे मंदिरामधील साहित्य आहे त्यामध्ये चांदी, पितळ, तांब्याचे भांडी आहेत व इतर दागिने वगैरे आहेत, हे सर्व हस्तगत करण्यात आलेले आहेत। या आरोपीविरुद्ध यापूर्वी देखील शांतीनगर पोलीस स्टेशन आणि पडगा पोलीस स्टेशनला 2 मंदिर चोरीचे गुन्हे दाखल आहेत। त्याचबरोबर याच्या विरुद्ध उत्तर प्रदेश येथे एक खुनाचा गुन्हा दाखल आहे। नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला। तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ। या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस ॲम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक ॲम्युनिटीज। चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट। तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे। हा आहे आपला डायनिंग टेबल। तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे। इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे। हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे। इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे। हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे। मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? कंत्राटदारांची कोटींची देयके थकली। बुलढाणा जिल्हाधिकारी परिसरात कंत्राटदारांचे शांततेत आंदोलन। सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी येथील सरकारी कंत्राटदार हर्षल पाटील यांनी गळ्याला दोरी लावून आत्महत्या केल्यानंतर कंत्राटदारांच्या प्रलंबित देयकांचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे। गेल्या 2 वर्षांपासून कंत्राटदारांची कोट्यवधी रुपयांची बिलं दिली जात नसल्याने कंत्राटदार संघटना आणि कंत्राटदार आक्रमक झाले आहेत। बुलढाणा जिल्हा कंत्राटदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कंत्राटदार हर्षल पाटील यांच्या फोटोला श्रद्धांजली वाहून शांततेच्या मार्गाने आंदोलन करत जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं। यावेळी सरकारकडून प्रलंबित देयके देण्याची प्रमुख मागणी बुलढाणा जिल्हा कंत्राटदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली। आज आमच्या संघटनेच्या वतीनं दिवंगत श्री हर्षल पाटील यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र झालेलो होतो। तसेच जिल्हाधिकारी बुलढाणा यांना आम्ही आज निवेदन दिले
की शासनाकडे थकबाकी असलेली रक्कम लवकरात लवकर कंत्राटदार बांधवांना देण्यात यावी, कारण बजेटमध्ये जे अमाऊंट प्रोव्हिजन होत आहेत त्या सुद्धा क्वार्टरली 2 आणि 3% वरती पैसे मिळत नाहीत. तर आमची सर्व कंत्राटदार बांधवांची विनंती आहे की बजेटमधल्या अमाऊंट तरी कमीत कमी ज्या क्वार्टरली ज्या फेजमध्ये यायला पाहिजेत तेवढ्या 25%, 30%, 40%च्या हिशोबाने तरी कंत्राटदार बांधवांना पैसे मिळणे आवश्यक आहे. त्याचं कारण असं आहे की आमच्या खाली सुद्धा ड्रायव्हर्स असतील, इंजिनियर्स असतील, त्यानंतर मोठी यंत्रणा एक कार्यान्वित असते, त्या यंत्रणेचे सुद्धा पगार करणं सुद्धा आमच्यासाठी अवघड गोष्ट होऊन बसलेली आहे. आम्हाला मिळत असलेली खडी असेल, सिमेंट असेल, इतर ज्या बांधकामासाठी लागणाऱ्या डांबर असेल, डिझेल असेल, पेट्रोल असेल, या सगळ्या गोष्टी बांधकामासाठी लागलेल्या सगळ्या साहित्याचे सुद्धा पुरवठादारांना सुद्धा आम्ही पूर्णपणे पेमेंट देऊ शकत नाहीये. त्यामुळे मोठी साखळी, खालची जी साखळी आहे ती साखळी सुद्धा डिस्टर्ब होते आणि मजुरांना पेमेंट करण्या इतकी आमची आजची कंडिशन राहिलेली नाहीये. तरी आमची शासनाला कळकळीची विनंती आहे की आपण लवकरात लवकर हे सर्व कंत्राटदार बांधवांचे देणे द्यावे ही विनंती. धन्यवाद. माणिकराव कोकाटे राजीनामा द्या. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे रायगड जिल्हाधिकाऱ्यांना मागणीचं निवेदन. अधिवेशन सुरू असताना सभागृहात रमी खेळणाऱ्या महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा जाहीर निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने त्यांच्या हकालपट्टीची आज मागणी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांचे जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊन कृषी मंत्री कोकाटे शेतकऱ्यांच्या प्रती अर्वाच्य भाषा वापरतात. त्यांना जुगाराचा नाद आहे. हे मंत्री शेतकऱ्यांना जुगाराच्या डावाला लावतील. त्यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करा, अन्यथा मागणी मान्य न झाल्यास मुंबई गोवा महामार्ग रोखू असा इशारा जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिला आहे. यावेळी पक्षाचे अनेक पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी करत कृषी मंत्री कोकाटे यांचा निषेध केला आहे. सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की तुमचं कर्ज आम्ही माफ करू. पुन्हा मुख्यमंत्री झाले आणि सत्तेत आले, त्यानंतर कर्ज तर माफ नाही केलं, पण असा सोंगाड्या कृषी मंत्री दिला की या कृषी मंत्र्याने शेतकऱ्यांना अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ केली. तेवढ्यावरच हे मंत्री महोदय थांबले नाहीत, तर त्यांनी विधान भवनामध्ये कृषी विषयावरती चर्चा चालू असताना हे पत्ते खेळत होते, जुगार खेळत होते. तेव्हा आमच्या शेतकऱ्याच्या मनाला आज अशी भीती वाटते की हे जुगारी असणारे कृषी मंत्री उद्या जुगाराच्या डावात आम्हा शेतकऱ्यांना युक्तील. आणि म्हणून करता आमची माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की असा जुगारी कृषी मंत्री तातडीनं काढून टाका. आणि जो तुम्ही आश्वासन दिला होता की शेतकऱ्याचा सातबारा कोरा कोरा कोरा, त्याचं काय झालं ते सगळं सोडा, पण कमीत कमी ह्या जुगाऱ्याला त्या विधान भवनातून बाहेर काढा, अशी आमची आजची कळकळीची विनंती शासनाला आहे. आणि जर त्यांनी ते मान्य केले नाही, हा जुगारी मंत्री जर हटला नाही, तर आम्ही सर्व राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवारांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. नाशिक. खान्देशची कानुबाई मातेचे आज उत्सवपूर्वक विसर्जन. खान्देशात मोठ्या
श्रद्धा आणि भक्तिभावाने पूजले जाणाऱ्या कानुबाई मातेचे विसर्जन आज पार पडले. दरवर्षीप्रमाणे यंदाही रविवारी कानुबाई मातेची स्थापना विविध ठिकाणी करण्यात आली होती. घराघरातून आणि गाव पातळीवर भक्तांनी मातेची विधिवत पूजा करून सोमवारी भक्तिमय वातावरणात मातेचं विसर्जन केलं. रविवारी सकाळपासूनच भाविक मातेचे मुखवटे घरी घेऊन जाण्यासाठी मोठ्या संख्येनं गर्दी करत होते. गावागावात ढोल ताशा, झांज पथक, भजन, गोंधळ, लेझिम अशा पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रमांनी वातावरण भक्तिमय झालं होतं. सोमवारी सकाळपासूनच विसर्जन मिरवणुका सुरू झाल्या. सात्विक वातावरणात पारंपरिक वेशभूषा, फुगड्या, वारी, उखाणा घेत विसर्जनासाठी भक्त निघाले. कानुबाई मातेचा जय जयकार करत मातेचे विसर्जन केले गेले. कानुबाई मातेचा हा उत्सव विशेषतः शेतकरी महिला, पारंपरिक खानदेशी समाजातील लोकांमध्ये मोठ्या श्रद्धेनं साजरा केला जातो. मातेची पूजा केल्याने कुटुंबात सुख, समृद्धी आणि आरोग्य लाभते अशी लोकांची श्रद्धा आहे. खानदेशचा सांस्कृतिक ठेवा, कानबाई मातेचा श्रद्धायुक्त उत्सव. खानदेशाची ग्रामदैवत मानली जाणारी कानबाई माता हिचा पारंपरिक उत्सव दरवर्षी श्रावण महिन्यात मोठ्या श्रद्धा आणि उत्साहात साजरा केला जातो. विशेषतः धुळे, नंदुरबार, जळगाव परिसरात या उत्सवाला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. नागपंचमीनंतर येणाऱ्या पहिल्या रविवारी कानबाई मातेची पूजा आणि स्थापना करून उत्सवाला सुरुवात होते. या उत्सवात रोट म्हणजेच पुरणपोळीच्या स्वरूपातील प्रसादाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. घरातील सदस्य संख्येनुसार सव्वा मूठ गहू निवडून रोट तयार केले जातात. यामध्ये पाळीव प्राणी, वनस्पती, देवतांसाठी गव्हाचा वाटा राखला जातो आणि ही एक अनोखी भावनिक श्रद्धा या उत्सवाला खास बनवते. कानबाईच्या पूजेसाठी घर स्वच्छ करून आकर्षक मंडप, हार, फुले, फळे, विविध वनस्पतींनी गाभारा सजवला जातो. 107 प्रकारच्या वनस्पती आणि 7 नद्यांचं पाणी आणून देवीची विधिवत पूजा केली जाते. देवीची स्थापना कलशावर नारळ ठेवून मुखवटा, डोळे, नथ आणि मणिमंगळसूत्र इत्यादींनी केली जाते. काही ठिकाणी कानबाईसह रानबाई आणि कण्हेरी यांचीही पूजा केली जाते, स्थापना केली जाते. रविवारी साजरा होणाऱ्या मुख्य दिवशी कटाची आमटी, लाल भोपळ्याची भाजी, खीर, भजे, पापड आदी पारंपरिक पदार्थ नैवेद्य म्हणून देवीला अर्पण केले जातात आणि विशेष म्हणजे हा प्रसाद फक्त घरातील सदस्यांनाच देण्यात येतो. कुणाही बाहेरील व्यक्तीस तो दिला जात नाही. उरलेले पीठ पौर्णिमेच्या आज संपवण्याची परंपरा पाळली जाते. या उत्सवात भाविक रात्री अहिराणी भाषेतील पारंपरिक गाणी म्हणत जागरण करतात. कानबाईच्या गीतांमध्ये तिच्या आगमनाचे स्वागत, तिचं साज शृंगार, तिचा निरोप या भावनांचे प्रभावी चित्रण आढळते. सागर देशमुख, आबा चौधरी, साधना वाणी आदी कलाकारांचे वाद्यवृंद आज कानबाई जागराचे आकर्षण ठरलं आहे. उत्सवाच्या अखेरीस शिरपूर शहरासह तालुक्यात सोमवारी सकाळी कानबाई मातेची सवाद्य मिरवणूक काढली जाते. स्त्रिया पाण्याचा सडा घालून देवीचं स्वागत करतात. मुली फुगड्या खेळतात. नदीकाठावर देवीच्या पूजा साहित्याचं विसर्जन करून माते कस्तुरी म्हणून घरात आणली जाते. हा उत्सव फक्त धार्मिक श्रद्धेचा नव्हे तर कुटुंब, समाज आणि नात्यांची वीण घट्ट करणारा एक जिवंत सांस्कृतिक सोहळा आहे. विज्ञान युगातील तुटकपणाच्या काळात माणसाला माणसाशी जोडणारा हा उत्सव खानदेशाच्या समृद्ध परंपरेचा अमूल्य वारसा आहे. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा, नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवार निमित्त चोपडा शहराजवळील पुरातन हरेश्वर महादेव मंदिरात आज मध्यरात्रीपासूनच भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. जुना शिरपूर रस्त्यावर असणाऱ्या या मंदिरात श्रावण सोमवार निमित्त चोपडा आणि परिसरातील हजारो भक्तांनी हजेरी लावली. श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवार निमित्त चोपडा तालुक्यातील जुना शिरपूर रस्त्यावर असणाऱ्या पुरातन हरेश्वर महादेव मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. या मंदिराला भक्तांचे विशेष श्रद्धास्थान मानले जाते. दरवर्षी श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारी या ठिकाणी यात्रा भरते आणि भाविक खरेदी करतानाही दिसतात. मंदिराच्या पवित्र परिसरात मनोभावे दर्शन घेतल्याने मनोकामना पूर्ण होतात असा भक्तांचा दृढ विश्वास आहे. श्रावण महिन्यामध्ये सगळ्यांना आमच्याकडनं हार्दिक शुभेच्छा. त्यानंतर ह्या हरेश्वर मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे फार पुरातन आहे आणि खूप मोठ्या संख्येने लोक इथे येतात.
आणि भाविक दर्शनासाठी लाभ देतात. ह्यामध्ये ह्या वर्षी एवढी सुविधा दिलेली आहे नागरिकांना, त्यांनी येऊन दर्शन घ्यावे. हेच पहिला श्रावण सोमवार निमित्त सगळ्यांना त्यांनी दर्शनाचा लाभ घ्यावा. श्रावण सोमवार निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. फार पूर्वीपासून हरेश्वर मंदिरामध्ये आपल्या चोपड्याला जेव्हा गाडी घोड्यांची काही व्यवस्था नव्हती त्यावेळेस जुने आहे. इथं आल्याने मनाची इच्छा पूर्ण होते. आम्ही दर सोमवारी श्रावण महिन्यामध्ये मंदिरात पूजेला येत असतो. आमचा स्टॉल पण इथं लागतो. कलंकित मंत्र्यांना बडतर्फ करा, राज्यपालांकडे मागणी. अंबादास दानवे. उद्धव ठाकरे आमदार असतील यांना ताबडतोब बडतर्फ केलं पाहिजे, ही मागणी घेऊन महामहिम राज्यपाल महोदयाची भेट आज शिवसेनेच्या सगळ्या शिष्टमंडळाने घेतली. राज्यातील मंत्र्यांचं ज्या पद्धतीनं भ्रष्टाचारी वर्तन आहे, असंवेदनशील वर्तन आहे, आमदारांचंही तसंच आहे. मग त्यात सामाजिक न्याय मंत्री संजयजी शिरसाट यांचा प्रत्यक्षात नोटा घरामध्ये बॅग मध्ये खचाखच भरलेल्या नोटांची बॅग, त्यांनी केलेला एका टेंडर मधील वेदांत वीट्स हॉटेलमधील भ्रष्टाचार, MIDCतील पार्किंगचं भूखंड स्वतःसाठी घेणं, त्याप्रमाणे राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी शेतकऱ्यांविषयी गैरउद्गार काढणं, ढेकळाचे पंचनामे करायचे का, कृषी खातं ओसाडगावची पाटीलकी आहे. आणि हेच मंत्री जे लोकशाहीचं मंदिर विधान भवन विधिमंडळ समजलं जातं आहे, या ठिकाणी या सभागृहात रम्मी खेळताना आढळलेले आहेत. त्याची सगळ्या महाराष्ट्रानं मला असं वाटतं त्याचं दर्शन घेतलेलं आहे असं म्हणावं लागेल. कारण शेतकऱ्यांच्या भावनेची किती असंवेदनशीलतेनं खेळणं आहे हा प्रकार याच्यातून दिसलेला आहे. दुसरं, राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावावरचा डान्स बार, इथं 22 बार बाला पकडल्या गेल्या. डान्स बार राज्याचा गृहराज्यमंत्री. रेल्वे विभागाच्या विरोधात बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्त्यांचे आंदोलन. बहुचर्चित बीड रेल्वे प्रश्नावरून सामाजिक कार्यकर्त्यांनी रेल्वे विभागाच्या विरोधात आंदोलन सुरू केलं आहे. बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू आहे. जलदगती चाचणी झाली पण इलेक्ट्रिक जोडणी अभावी बीडला रेल्वे धावेना, त्यामुळे तात्काळ इलेक्ट्रिक जोडणी करा यासह चुकीच्या दिशेला 2,80,00,000 रुपये खर्च करून बांधलेला पूल रेल्वे विभागाने पुन्हा पाडलाय. त्यामुळे संबंधित अभियंता ठेकेदाराकडून नुकसान भरपाई करत कारवाई करावी. नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. सायगावमध्ये ट्रान्सफॉर्मरची यशस्वी दुरुस्ती, अपघाताचा धोका टळला. वाढीव ट्रान्सफॉर्मरलाही मंजुरी. मंत्री भुजबळ यांच्या प्रयत्नातून जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत निर्णय. ट्रान्सफॉर्मर देते का कोणी ट्रान्सफॉर्मर, या आशयाची बातमी माध्यमातून गाजल्यानंतर अखेर सायगाव परिसरातील ढाणगाई ट्रान्सफॉर्मर क्रमांक 2 100 kVAची तातडीनं दुरुस्ती करण्यात आली. महावितरण विभागाने काम सुरू करत नवीन वाहिन्या, कनेक्टर, फ्यूज, पेटी बॉक्स बसवले असून शॉर्ट सर्किट आणि अपघाताचा धोका पूर्णतः टळला आहे. 29 ऑगस्ट 2023 रोजी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे शेतकऱ्यांनी लेखी स्वरूपात मागणी केली होती. निमदरी वस्ती येथे वाढीव ट्रान्सफॉर्मर बसवावा या मागणीस तब्बल 2 वर्षांनंतर अखेर प्रतिसाद मिळालेला असून पुरवणी यादीत निमदरी वस्तीचा समावेश करण्यात आला आहे. नवीन 100 kVA ट्रान्सफॉर्मरला जिल्हा वार्षिक योजनेतून मंजुरी मिळालेली आहे. फ्यूज ऐवजी तारा टाकल्याने मोठे नुकसान. वाहिन्या आणि फ्यूज जीर्ण झाल्यामुळे काही ठिकाणी फ्यूजच्या जागी जाड तारा टाकण्यात आल्या होत्या, ज्यामुळे विद्युत प्रवाह खंडित न होता शेतकऱ्यांचे विद्युत मोटार पंप जळण्याच्या घटना घडत होत्या. आता संपूर्ण दुरुस्ती केल्यानंतर ही समस्या कायमची दूर होईल.
शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे आणि तांत्रिक गरज लक्षात घेऊन निमदरी वस्तीला नवीन ट्रान्सफॉर्मर मंजूर करण्यात आलेला आहे. लवकरच त्याची उभारणी केली जाईल. दिलीप खैरे, प्रदेश सरचिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस. ढाणगाई ट्रान्सफॉर्मरची संपूर्ण दुरुस्ती झालेली असून सर्व सुटे भाग, फ्यूज, वायरिंग नव्यानं बसवण्यात आलेले आहेत. रवींद्र पाटील, अभियंता, महावितरण. तालुक्यातील सर्व ट्रान्सफॉर्मर, वाहिन्या आणि फ्यूज बॉक्स यांची गुणवत्ता आणि सुरक्षा दृष्टीने तपासणी व्हावी. शेतकऱ्यांनी मंजूर भारापेक्षा अधिक वीज वापरू नये आणि सर्व जोडण्या अधिकृत करून घ्याव्यात. भागवतराव सोनवणे, संयोजक, शेतकरी कर्जमुक्ती अभियान. आता सायगाव परिसरातील वीज पुरवठा अधिक सुरक्षित, कार्यक्षम होणार आहे. शेतकऱ्यांच्या दीर्घ प्रतीक्षेला यश मिळाल्याने परिसरात समाधानाचं वातावरण निर्माण झालं आहे. हरिभाऊ सोनवणे, विशेष प्रतिनिधी, BBS न्यूज.